मोदी मुमकिन नव्हे नामुमकिन, शरद पवार यांची टीका. अजूनही नरेंद्र मोदी यांना लोकसभा विजयाची पूर्णपणे खात्री नाही. भाजपच्या विरोधात निकाल राहील असा निष्कर्ष अनेक सर्वेक्षणातून सांगितला जात आहे. महाविकास आघाडीला राज्यात 50% जागा मिळत आहेत. अशा परिस्थितीत भाजपला काहीही करून राज्य अस्थिर करायचे असल्याने भाजप ईडी सीबीआयचा वापर करत आहे. मोदी है तो मुमकिन है असं भाजपचे कार्यकर्ते सांगत असले तरी तेच नामुमकिन असल्याचं आम्हाला दिसत आहे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी बुधवारी व्यक्त केले. कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काल पत्रकारांशी संवाद साधला होता. आज सकाळी सुद्धा त्यांनी पुन्हा विविध विषयांवर पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका व्यक्त केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकत्याच एका सभेमध्ये विरोधकांवर निशाणा साधत असताना शरद पवार यांना आपल्या मुलीला मुख्यमंत्री करायचं असल्याची टीका केली होती. त्यावर उत्तर देताना शरद पवार यांनी सुप्रिया सुळे या लोकसभेमध्ये काम पाहतात, संसदेत काम करतात हे अमित शहा यांना माहीत असलं पाहिजे. भाजपमध्ये एका कुटुंबात 2 पदे किती आहेत याची यादी मी देतो, असा पलटवार पवार यांनी केला. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देणं हे इतरांसाठी आश्चर्यकारक असलं तरी मला त्यात काहीच आश्चर्य वाटत नाही, असा उल्लेख करून पवार म्हणाले, भाजपने गेल्या 10 वर्षातील त्यांची कामगिरी आणि विरोधकांबद्दलची श्वेतपत्रिका काढली होती. त्यामध्ये अशोक चव्हाण यांच्याशी संबंधित आदर्श घोटाळ्याचा उल्लेख होताच. तेव्हाच चव्हाण यांना ही एक प्रकारे दिलेली धमकी आहे हे आम्हाला दिसून आलं. या गोष्टीचे काहीतरी परिणाम होतील असे वाटले होते, तेच पुढे घडले आहे. अशोक चव्हाणांसारखे नेते चर्चेमध्ये असतात, अचानक उठतात, तिकडे जातात. अजूनही काही नेते असे आहेत असं वाटतंय का? कारण चर्चा जी आहे, चर्चा केली जाते ती सगळी बाहेर जाऊ शकते. तुमची असं आहे की अशोक चव्हाणांच्या बद्दलचं हे उदाहरण आम्हाला सगळ्यांना थोडं आश्चर्यकारक असतं, पण मला स्वतःला तितकं आश्चर्यकारक वाटत नाही. आणि त्याचं कारण भाजपने एक गेल्या 10 वर्षाचा परफॉर्मन्स आणि विरोधकांच्या बद्दलची त्यांची मतं याच्यावर एक व्हाईट पेपर काढला आणि त्याच्यामध्ये आदर्श सोसायटी आणि अशोक चव्हाण यांचा उल्लेख होता. हे उल्लेख त्या ठिकाणी झाल्याच्या नंतर साधारणतः आम्हाला असं वाटायला लागलं की कदाचित ही एक प्रकारची धमकावणी असण्याची शक्यता आहे आणि ती धमकावणी असली तर त्याचे परिणाम काय होतील ते परिणाम झाले. केंद्रीय तपास यंत्रणांनी खोटा पोलीस राजकारण करून राज्यात सत्ता कशी मिळवायची असा एक आत्मविश्वास भाजपला असं वाटतं. नाही, हे त्यांचा हा धोरणात्मक कार्यक्रम आहे आणि विशेषतः मोदी साहेबांचा न बोलता हा कार्यक्रम आहे. एका बाजूला भाजप 400 जागांची गॅरंटी देणार आहे, तरी सुद्धा वेगवेगळ्या राज्यातले काँग्रेस किंवा नेते फोडणे किंवा काँग्रेसचे अकाउंट सील करणं ही अस्वस्थता कशातून आहे? सरळ त्यांना खात्री नाही ना. आणि जे असेसमेंट आहे, जे सर्वे झाले ते सर्वे असं सांगत नाही. म्हणजे तुमचं जसं इंडिया टुडे किंवा याचा सर्वे तुम्ही वाचलाय का? आता महाराष्ट्राचा सर्वे त्यांनी दिला की जवळपास 50% जागा आमच्या लोकांना मिळत आहे. आणि त्यामुळे काही करून काही राज्य ही अस्थिर कशी करता येईल, फोडाफोडी कशी करता येईल, त्या दृष्टीने त्यांची पावले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.